मग अनसखुरा घाटातून वरतून काय व्ह्यू दिसतोय मित्रांनो. हा आहे कारवारचा समुद्र किनारा. मैंने तुझको मुझको शायरी आ गई. नमस्कार मित्रांनो. मित्रांनो आपली रिटर्न जर्नी सुरू झालेली आहे. आपण ऑलमोस्ट दांडेलीमध्ये 2 दिवस, गोकर्णामध्ये 2 दिवस, मुरुडेश्वरमध्ये 1 दिवस आणि उडुपीमध्ये 1 दिवस स्पेंड करून आपण रिटर्न चाललेलो आहे. बेसिकली हा सुट्ट्यांचा महिना आहे. खूप सुट्ट्या आहे इयर एंडमुळे. त्यामुळे जिथे जावं तिथे भरपूर गर्दी आहे. बीच म्हणा की साऊथ इंडियन टेम्पल्स म्हणा. त्यामुळं आणि गरमी खूप वाढलेली आहे. थंडीच्या दिवसात एवढी गरमी जाणवते की मी 2 दिवस ब्रेकफास्ट आणि लंच हा AC हॉटेलमध्ये केला. दोस्त बेकारी नाही आपण, बहुत पैसे अपने पास. तेवढंच आराम मिळाला. तर आपली आता जर्नी सुरू झालेली आहे घरी जायला पुण्याला. इथून माझं घर आहे ॲप्रॉक्सिमेटली 700 किलोमीटर. तर आपला प्लॅन आहे की 1 स्ट्रेचमध्ये 12 वाजेपर्यंत घरी जायचं. तर बघूया मित्रांनो काय कसं होते. त्यानुसार मी तुम्हाला शॉर्ट अपडेट देतच राहील. आणि तुम्ही इथपर्यंत माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. माझे प्रयत्न तुम्हाला जर आवडत असेल तर प्लीज हे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा मित्रांबरोबर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असं मोटिवेशन मला अजूनही मिळतं आहे, जेणेकरून मी अजूनही नवीन टूरवर जाऊन ब्लॉग्स बनवेल. बड़ा हरामी हो बेटा. बेसिकली माझा प्रायमरी म्हणजे प्रथम उद्देश हा यूट्यूब करण्याचा नव्हता मित्रांनो. बेसिकली नवीन जागे जाऊन पाहावे. आता ज्यांना माहीत असेलच की मी ऑलरेडी 7 वर्ष बँगलोरला जॉब केला आहे. त्यामुळे साऊथ इंडियामधले केरळ सोडलं, केरळ, तिरुवनंतपुरम आणि कन्याकुमारी सोडलं तर बहुतेक लोकेशन्स मी केलेले आहेत ऑलरेडी. बट हाच पट्टा माझा राहिला होता. मँगलोर पण राहिला आहे बट स्टील नेक्स्ट टाईम. सो येस, डू लाईक, सपोर्ट, सबस्क्राईब मी अँड शेअर माय व्हिडिओज विथ युअर फ्रेंड्स. मित्रांबरोबर माझे व्हिडिओ शेअर करा आणि मला प्रोत्साहन द्या मित्रांनो. थँक्यू. A few moments later. तो मित्रांनो इथं पेट्रोल आहे 102.95. तेव्हा अपन ये कौन सा जगह है भैया? कौन सा जगह है ये? विच प्लेस दिस? त्रासी. मरवंते. हाँ ओके. तो मित्रांनो त्रासी इथे आपण पेट्रोल टँक फुल करून घेत आहे. हां या
व्लॉगिंग। हमारे वीडियो आते हाँ तुम्हारा भी आ रहे हैं। No! God, please, no! No! यू डोंट वांट? यू डोंट वांट? ओके। हाँ यूट्यूब चैनल विक्रम 24 राइडर। विक्रम 24 राइडर। यूट्यूब में यस। और लाइव ही होता है क्या? नहीं लाइव नहीं, बाद में डालेगा। पूरा पेट्रोल डाल में पूरा वीडियो डालते हैं क्या? हाँ सब डालने का वीडियो, लोग देखते हैं। ठीक है बस पूरा कर दो, पूरा कर दो। पुणे जाना है, पुणे महाराष्ट्र। हाँ डाल दो 1000। वो बस। $962.58 कैश। कैश। दोस्त बेकारी नहीं है अपन, बहुत पैसे हैं अपने पास। A few moments later. तर मित्रांनो हा आहे मरवंते बीच। A few moments later. हा 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 हा, काय झाडी, काय डोंगर, काय नदी, एकदम झकास। Women. नागपूर रस्त्यातून असे चालले की हा हायवे NH4 नाही आहे, हा हायवे गणोजीराव चव्हाण यांचा आहे, म्हणजे काकूंचे वडील रमाबाई गणोजीराव चव्हाण। क्या बढ़िया था गुरु। A few moments later. नमस्कार मित्रांनो, तर आपण आलो आहे कारवारला। इथे नेव्हल बेस आहे इंडियन नेव्हीचा, कदंबा। तर प्रॉब्ली इथे इंडियन नेव्हीला ट्रेनिंग वगैरे देतात। फॉरवर्ड लोक टनलच्या मध्ये गाडी पार्क करून थांबले, काय म्हणायचं यांना।
तर मित्रांनो आत्ताच आपण कारवार सोडलेलं आहे, कारवार, आणि आपण जात आहे टुवर्ड्स गोवा. मित्रांनो हा आहे कारवारचा समुद्र किनारा. तर मित्रांनो हे आहे नेव्हल म्युझियम. जय हनुमान. मित्रांनो आहे कारवार बीच. हाय हाय, इतना सुकून. अभी इधर से डायरेक्ट की अभी पुणे जा रहा हूँ मैं. उडुपी गया था. आप कहाँ से हो? मैं इधर लोकल. लोकल. कारवार. यहाँ पे रूम का रेंट कितना है एवरेज? पर नाइट हाँ 1200. AC. हाँ AC. ओके. यहाँ पे देखने के लिए क्या क्या है? इधर ये रॉक गार्डन है, इधर ओके. इस साइड है, और उधर वॉरशिप है. बाकी इस साइड नहीं, इधर अंदर अंदर है. क्या है वो? इधर वॉरशिप है, म्यूजियम. वॉरशिप. ओके. नेवल म्यूजियम. इधर रॉक गार्डन है. हाँ ये. और उधर तिमक्का गार्डन है. उसमें क्या है? इधर फॉरेस्ट एरिया टाइप का मतलब. ओके ओके. और बीच ये सेफ है ना? क्लीन दिख रहा है बीच बहुत. यस यस. आपका क्या नाम है? मेरा हाँ अनिश. हाय अनिश. आपका? अंकित. अंकित. हाय कार्तिक. ये लोकल है क्या सब? सही है. A few moments later. तर मित्रांनो हे कारवार बीचचं फूड कोर्ट. चला थोडं काहीतरी खाऊन घेऊया. AGVI अजवी ओशन द फूड कोर्ट. वियर्ड नेम. बढिया. मे बी कॉमन फॉर साऊथ इंडियन. इथं मस्त खेळणी आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी. ते पॉपकॉर्न मशीन पण आहे, पिकअप मशीन आहे, फुटबॉल टेबल पण आहे. वा. तर एक आपण एक टेबल पकडूया आणि मग काहीतरी ऑर्डर करूया. इथून बीच दिसतोय. Yeah, boy. A few moments later. तर नमस्कार मित्रांनो. फायनली जी काळी रिवर आपण या पूर्ण व्लॉगमध्ये बघितली, ती एवढी मोठी सुंदर अशी काळी रिवर इथं समुद्राला मिळते कारवार आणि गोव्याच्या मध्ये. तर मी आधी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काळी रिव्हरचं पाणी ब्लॅक आहे, काळा आहे, म्हणून तिला काळी रिवर म्हणतात कर्नाटकामध्ये. आणि ह्याचं वॉटर फिअरसम आहे, रौद्र रूप घेतं याचं पाणी काली मातेसारखं. म्हणूनही अजून एक कारण आहे जेणेकरून ह्या रिव्हरला काळी रिव्हर म्हणतात. जय काली मा. इथून राईड घेतला तर दांडेली, जिथं आपण 4 दिवसापूर्वी होतो, तो दांडेली मार्गे, आणि मग बेळगाव, आणि मग कोल्हापूर, हुबळी कोल्हापूर, आणि हा स्टेट आहे गोव्यावरून. येताना मला रोड खूपच खराब लागला. थ्रूआउट दांडेली गाव
आणि कोल्हापूरमध्ये खूप सारं रोडचं काम आहे. त्यामुळे आपण आता सध्या पणजीच्या रूटने जाणार आहे. गोवाला जाऊन कुडाळ मार्गे आपण अनुस्कुरा घाटातून कराडला निघायचं आहे. सो मोस्टली हे जे रोडची जी कामं आहेत ती आपण स्किप करू ऑलमोस्ट 80%, आणि मग 20% थ्रू जाऊन पुणे सातारा रोडनी घरी पोहोचू. हे आहे गोवा कर्नाटक बाउंड्री. वेलकम टू गोवा. तो इथून पणजी आहे 84, फोंडा आहे 67. सो पोलिसांनी थांबवलं होतं मित्रांनो, पण आपल्याकडे सगळे डॉक्युमेंट क्लिअर आहेत. त्यामुळं 151 आणि पणजी 76 किलोमीटर आहे मित्रांनो इथून. हसी जब सदशा मैंने तुझको मुझको शायरी आ गई. काय सुंदर जंगल आहे मित्रांनो रोडच्या दोन्ही साईडला. कानाकोनासाठी एक्झिट घ्यायचं आहे इथं, पण आपल्याला नाही घ्यायचं. वी आर गोइंग टू रत्नागिरी अँड फ्रॉम देअर वी आर गोइंग टू कराड अँड फ्रॉम देअर वी आर गोइंग टू पुणे. सो मित्रांनो करमाळा घाट सुरू झालेला आहे. करमाळा करमल इथे 96 रुपयाला आहे पेट्रोल मित्रांनो. तर चला आपली टाकी फुल करून घेऊया. गोवा पेट्रोल इज 96 रुपीज. मित्रांनो हा जो GA08N5058 ह्यासाठी 2-3 शिव्यात सुचवा. बाईकच्या लेनमधून बाईक जसं घालतं तसं कार घालतो आहे आणि त्यात फोनवरून बोलतो आहे. तर तुम्ही तुमच्या शब्दात एक चांगल्या 2-3 शिव्या सुचवा आणि देऊन टाका. गाडी पण फुटलेली आहे त्याची. A few moments later. मित्रांनो आहे अनुस्कुरा घाट आणि आपण अनुस्कुरा घाटवरून चाललो आहे कराडला. मग कराडला एक ब्रेक घेऊन थोडं स्नॅक्स खाऊन आपण निघणार आहे पुण्याला. सो प्रॉब्ली आपण 1 वाजेपर्यंत पुण्याला घरी पोचू. मित्रांनो हा समोरचा आहे पूर्ण अनुस्कुरा घाट. हा क्रॉस करून आपल्याला पलीकडे जायचं आहे. अनुस्कुरा घाट स्टार्ट झालेला आहे मित्रांनो. कठीण वळण आहे. सलग 500 किलोमीटर झाले मी गाडी चालवतोय. त्यामुळे माझी फार दुखायला लागलेली आहे, पण वी कॅनॉट गिव्ह अप. आपल्याला अजून 450 चालवली, अजून 100 चालवावं लागणार आहे. आणि आपण कराडला पोहोचून थोडा नाश्ता करू, फ्रेश होऊया आणि मग आपण परत गाडी चालवू शकतो पुण्याला जायला. बात तो सही है. वाह
अप्रतिम असा डोंगर आणि झाडी आणि ही गाडी नको मला माडी चालेल मला ताडी हो काय बोलतोय माहित नाही मला वाडी मग अनस्कुरा घाटातून वरतून काय व्ह्यू दिसतोय अप्रतिम असा व्ह्यू मित्रांनो आपण अनस्कुरा घाट उतरलेलो आहे आता इथून कराड आहे 91 किलोमीटर आपली कराडला जायला मला अजून 2 तास लागतील सो करंटली आता वाजलेले आहेत 6:30 7:30 8:30 कराडला पोहोचला 8:30ला आता जेवण आणि 9ला मग मी तिथून पुण्याला जाण्यासाठी निघणार मित्रांनो आता ह्या गाडीच्या मागे मागेच जाणार मी मित्रांनो तर हा सगळ्यांसाठी एक मंत्र आहे तुम्ही कधी अशा अंधाऱ्या रस्त्यात असाल आणि तुम्हाला भीती वाटत असेल किंवा तुम्हाला खूपच अंधार एकटं वाटत असेल तर अशा वेळेस अशी कोणतीतरी एक गाडी पाहून त्याच्या टेल लाईटच्या मागे मागे चालत जायचं ज्याने तुम्हाला तुमच्या अंधार रस्त्यात एक साथी मिळतो आणि टेल लाईटमुळे तुम्ही रोडवर पण राहता सो नक्की फॉलो करा मित्रांनो पण हा टेल लाईटवाला खूपच फास्ट चाललेला आहे हॅलो हा बोल ना हो घाट झाला एक 30 किलोमीटर राहिले कराड ठीक आहे कुठे आहे तू ठीक है ओके रुको जरा सबर करो ठीक है ओके बाय मित्रांनो मला राईड करता करता अजून एक मित्र भेटलेला आहे त्यांचं नाव आहे दहिवळकर ते बेसिकली मुंबईचे आहेत पण वाकडमध्ये राहतात आणि ते मॅरिड आहेत त्यांना 12 वर्षाचा मुलगा आहे आता मी वडापाव ब्रेकसाठी थांबलो होतो साऊथमध्ये 7 दिवस राहिल्यानंतर इथे जो स्टँडवर जो वडापावचा मला वास आला मित्रांनो राहवलं नाही पटकन 2 गरम वडापाव खाऊन घेतले आणि वडापाव खाताना दहिवळकर सरांची माझी भेट झाली ते समोर राईड करतायत हिमालयन पर अजून इथून आहे कराड अप्रॉक्सिमेटली अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है 60 किलोमीटर्स ढुंगणाचा फार बुगा झाला मित्रांनो हाँ भाई कैसी लगी आगे स्वाद सो अशी मी समराईज करतो मित्रांनो माझी ट्रिप पहिलं मी घरातून निघालो सॅटर्डेला 4-4:30ला पोचलो दांडेलीला ते रिसॉर्ट होतं वुडन कॉटेज रिसॉर्ट त्याच्या ओनरला आणि ज्याच्याकडे मी ते बुक केलं होतं त्यांना जितक्या शिव्या घालावं तितक्या कमी आहे मित्रांनो नंतर 2 दिवस तिथे राहून आपण काय केलं नदीमध्ये फिश बघितले क्रोकोडाईल फार्मला व्हिजिट केलं आणि मस्त दांडेली वॉटर स्पोर्ट्स केले त्याच्यामध्ये नदीमध्ये पडलोही मित्रांनो मी पण नंतर आपण गेलो मग मुरुडेश्वरला देवाचं दर्शन घेतलं मग इको पॉईंट बघितला नाही मग गेलो आपण गोकर्णाला
गोकर्णाला काय केलं, गोकर्णाला बीच बघितले, ओम बीच पाहिला, कुदळे बीच पाहिला आणि ती गोकारेश्वर गोकर्णाचं भैरवनाथाचं दर्शन घेतलं. भैरवनाथाचं दर्शन घेऊन 2 दिवस स्विमिंग पूलमध्ये मजे केले. त्यानंतर गेलो कुठे, मुर्डेश्वरला. तर मुर्डेश्वर टेम्पलमध्ये गेलो. मग इको पॉईंटला गेलो, जिथं इको वॉक घेतला. त्या वेगवेगळ्या प्रकारची जलवनस्पती पाहिली. मग नंतर कुठे गेलो, नंतर गेलो बांदूरला 1 दिवस राहिलो, स्टे केला. मग दुसऱ्या दिवशी गेलो उडुपीला मित्रांनो. मग उडुपीला परत स्टे केला आणि मग सेंट मेरीज आयलंडला गेलो, मट्टू बीच, मालपे बीच. संध्याकाळी श्रीकृष्ण मठामध्ये गेलो मित्रांनो. आधी तर प्रामाणिकपणे मोठ्या लाईनमध्ये उभं होतो, पण आज यायचं होतं, सकाळी लवकर उठायचं होतं म्हणून परत रिटर्न येऊन 200 रुपये देऊन गरुड दर्शन घेतलं मित्रांनो. गरुड दर्शनामध्ये फक्त 10 मिनिटात दर्शन झालं. अदरवाईज त्या नॉर्मल लाईनमध्ये मला नाही वाटत त्या लोकांचं दर्शन 2-3 तासामध्ये तरी त्यांचं दर्शन झालं असेल. सो असा हा चित्तधारक रोमांचिक करणारा माझा 5 दिवसाचा साऊथचा प्रवास होता मित्रांनो. 2, 4, 5, 6 दिवसाचा आणि हा 7वा दिवस म्हणजे कंप्लीट 1 आठवडा. अपने मीटर में 8,000 100 2100 नाही 8100 मतलब 8100 किलोमीटर कंप्लीट हो गया मित्रांनो. अभी 8101 किलोमीटर दिखा रहा है. ओके, शायद से और 50 किलोमीटर जाना पड़ेगा कराड़ के लिए. सुनिए दीवाने की, सुनिए तो रुकिए तो, क्यों है खफा, अरे कहिए तो, ऐसी क्या जल्दी जाने की हो दीवाना ओ मना. सुनिए दीवाने की